एरर्स आलेला काल कोणाला ते सॉल्व्ह झाले सगळ्यांचे? कन्सेप्ट कळतात आहे ना सगळ्यांना? डेटा ऑनलाइन एम ऑडिबल? ऑनलाइन एम ऑडिबल? Yes, sir. एक 5 मिनिटं वेट बघू, स्टुडंट जॉईन करतात. डायरेक्ट डिलीट दाखवू का मी एकदा? मॅनेज रिलेशनशिप मध्ये गेलो, इथे सिलेक्ट करणार. ओके 1 2 जस्ट एक आणि डिलीट येते एक साइड डिलीट होऊन. काल आपण काय बघितलेलं? रिलेशनशिप्स बघितले. ओके डेटा मॉडेलिंग बघितलेले. शेअर मॉडेलिंग बघितलेले. राईट. कार्डिनलिटीचे टाइप्स बघितले डिफरंट कोणकोणते? 1 to 1, 1 to many, many to 1, many to many. राईट. मी रिलेशनशिप क्रिएट केले. एवढे रिलेशनशिप तुमच्यामध्ये क्रिएट आहेत का? एकदा चेक करून घ्या सगळे फास्ट. मॅनेज रिलेशनशिप क्लिक करा, तिथं सगळे तुमचे रिलेशनशिप दिसतील. डिलीट नाही केलं तुम्ही का? आठच आहेत ना? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक स्टॉक डेटचा आहे तिथं हे. ओके एकदा चेक करून घ्या. प्रोडक्ट लुकअप टू प्रोडक्ट सब कॅटेगरी आहे. सेकंड प्रोडक्ट सब कॅटेगरी टू प्रोडक्ट कॅटेगरी आहे. एव्हरीवन येस नो जोरात बोला. नो करून घ्या पटकन. काय सिक्वेन्स सांगतो मी. नाही काय प्रॉब्लेम नाही. प्रोडक्ट कॅटेगरीज टू प्रोडक्ट सब कॅटेगरीज आहे सगळ्यांमध्ये. आहे एव्हरीवन. थर्ड वन इज प्रोडक्ट लुकअप टू रिटर्न्स डेटा. प्रोडक्ट लुकअप टू रिटर्न्स डेटा आहे. झालं. फोर्थ वन इज कॅलेंडर लुकअप टू रिटर्न्स डेटा. आहे कॅलेंडर लुकअप्स टू रिटर्न डेटा. ओके देन टेरिटरी लुकअप्स टू रिटर्न्स डेटा. रिटर्न्स डेटा ऑनलाइन तुम्ही पण चेक करा. ओके आहे टेरिटरी टू रिटर्न्स. देन कस्टमर लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. येस नो जोरात काय मागे आहे. देन कॅलेंडर टू सेल्स फॅक्ट टेबल ऑर्डर डेटशी कनेक्ट केलेलं आपण. आहे. देन प्रोडक्ट लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल प्रोडक्ट की थ्रू कनेक्ट केलेलं आपण. प्रोडक्ट की थ्रू. एव्हरीवन ओके. देन कॅलेंडर लुकअप टू अगेन सेल्स फॅक्ट टेबल बस स्टॉक डेटला कनेक्ट केलेलं आपण. आठवतं ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. and then last relationship territory lookup to sales fact table. ओके डन. सगळ्यांची झाली रिलेशनशिप बिल्ड्स.
सगळ्यांची झाली असेल तर जोरात हो म्हणून. मागे तुम्ही पण सोबत चालायचा, कोणी मागे नाही पडला पाहिजे. सोबत म्हणजे सोबत. दाखवू का परत? जस्ट दिसतंय ऑनलाईन जे रिलेशनशिप बिल्ड केले ते तुमच्यामध्ये पण प्रेझेंट आहेत का? काल आपण जे रिलेशनशिप बिल्ड केलेले ते सेम ॲज प्रेझेंट आहे तुमच्यामध्ये ऑनलाईन? हॅलो ऑनलाईन इशिका, धनश्री. हाँ सर है. ओके. रेकॉर्ड नाही झाला मागचा पण. सो डेटा जेव्हा तुम्ही एखाद्यावर क्लिक करता, जेव्हा एखाद्या टेबलवर टेरिटरी लुकअप मध्ये मी कशावर क्लिक केलं? कॉन्टिनेंटवर. ओके. देन कशामध्ये आलो मी? कॉलम टूल्स मध्ये आलो. देन इथं काय डेटा कॅटेगरी नावाचा ऑप्शन आहे. सो याला काय करतो? कॅटेगरी मध्ये काय सिलेक्ट करणार मी? कॉन्टिनेंट. काय कॉन्टिनेंटच आहे ना, राईट? सो त्याला काय करतो? सिलेक्ट करतो. आता काय ते का होतं? मी आता काय करतो? ह्याला अगेन अनकॅटेगराईज करतो. काय करतो? अगेन अनकॅटेगराईज करतो. देन काय सांगते? डिफरंट डिफरंट खंड 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 आशिया खंड, जसं पॅसिफिक काय आहे, बरोबर ना? खंड म्हणतो ना. भूक लागली काय तुला? खंड काय करतो मी? कॉन्टिनेंट. खतरनाक करा तुम्ही. ऑर्डर क्वांटिटी. ओके. आता ऍक्च्युली आता पॉवर बी आय थोडं ऍडव्हान्स झालंय. आधी काय व्हायचं? जे काय कॉन्टिनेंट आहे हे डॉट डॉट दिसतात का तुम्हाला? डॉट डॉट ते ना मिसमॅच व्हायचे. ओके. मिसमॅचमुळे का मिसमॅच का होतात? अनकॅटेगराईज असल्यामुळे. कशामुळे? अनकॅटेगराईज असल्यामुळे. आता जेव्हा मी त्याला कॅटेगराईज करेल, ओके, कुठे गेलं माझं? डेटा ड्रिल मध्ये जाऊ, सिलेक्ट करतो आधी कॉन्टिनेंटला. देन कॉलम टूल्स आहे. ओके. देन डेटा कॅटेगरी. देन काय सिलेक्ट करतो? कॉन्टिनेंट सिलेक्ट करतो. ते इथलं थोडंसं स्मूथ झालं असं त्यामध्ये दिसलं नसणार. ओके. तुम्हाला एक स्पेसिफिक डॉट दाखवतो कोणत्या तरी कॉन्टिनेंटवर समथिंग. कुठे गेलं? ओके. आधी काय व्हायचं? हे अनकॅटेगराईज असल्यामुळे हे डॉट्स आहेत ना, डॉट्स ते डिफरंट डिफरंट ठिकाणी शो व्हायचे. काय? डिफरंट डिफरंट ठिकाणी. त्यामुळे आपण काय केलं? डेटा कॅटेगरीमध्ये गेलो आणि त्याची काय केली? कॅटेगरी चेंज केली. त्यामुळे काय झालं? ते ऍक्युरेट इन्फॉर्मेशन द्यावं लागलं आपल्याला, राईट? काय झालं? ऍक्युरेट इन्फॉर्मेशनसाठी आपण काय यूज करतो? डेटा कॅटेगरी. ओके. आता अगेन मी कशाच करतो? रिजनला करू. सिलेक्ट करणार होतो. 1760 मधला लॅपटॉप आहे. हे बघा. आता काय करतो? कंट्रीला मी अगेन कॅटेगराईज करणार. कशामध्ये करणार कॅटेगराईज? कंट्रीला काउंटी मध्ये करू का? काउंटी म्हणजे काय? हो बरोबर बरोबर. राईट. सो मी काय करतो? कंट्री सिलेक्ट करतो. झालं झालं झालं. ओके. काय आलं? डेटा कॅटेगरीचा यूज. ओके. थर्ड वन इज इथं बघा, डेट कॉलम मध्ये जातो मी. डेट कॉलम कॅलेंडर लुकअपचा. ठीक आहे ठीक आहे. आपण आहे ना इथं एक हेरार्की तयार झाली दिसते कॉन्टिनेंट वाईज. एक हेरार्की तयार झाली. कॉन्टिनेंट म्हणजे त्याच्यामध्ये कंट्री वगैरे, राईट? देन रिजन्स वगैरे. ही हेरार्की आपण क्रिएट करू शकतो. ओके. मी करतो आता डिलीट करतो.
कॉन्टिनेंटवर सिलेक्ट करतो आणि देन राईट क्लिक करतो. इथे क्रिएट हेरार्की म्हणून ऑप्शन आहे. कोणता? क्रिएट हेरार्की. त्याच्यावर काय करतो? क्लिक करतो. इथे हेरार्की दिसते असं. हेरार्की म्हणजे काय? एक रिलेशन किंवा एक ट्री डायग्राम असते. पप्पा, पप्पाचा पोरगा, असं आठवत ना? ट्री डायग्राम टाईप. ओके. सो मी हा बस बस बस. सो मी याला ड्रॅग करतो त्याच्यामध्ये. ड्रॅग होत नाही. ओके. काय करतो? राईट क्लिक करतो आणि ऍड टू हेरार्की म्हणून एक ऑप्शन आहे. ओके. ऍड टू हेरार्की. कोणती हेरार्की माझी आता बनली? कॉन्टिनेंट हेरार्की. सो त्यामध्ये जस्ट ऍड करतो. ऍड. हा झालं. बघा कळलं हेरार्की कशी बनवायची? परत सांगू? डिलीट करू? म्हणजे हेरार्कीचा यूज काय होतो? तुम्ही डायरेक्ट ड्रॅग करू शकता. दरवेळेस कॉन्टिनेंट, मंथ किंवा रिजन सेपरेट सेपरेट नाही ड्रॅग करायला लागणार. जस्ट एक हेरार्की घ्यायची आणि कॉपी पेस्ट करायची. ओके. त्याचा यूज होतो. सो काय करतो? अगेन मला हेरार्की बनवायची. कशाची बनवायची? कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंट सर्वात मोठं असणार आहे, राईट? जसं डेट मध्ये सर्वात डेट मोठा असणार आहे, तसं कॉन्टिनेंट मध्ये काय मोठे? कॉन्टिनेंट. सो काय करतो? कॉन्टिनेंटवर राईट क्लिक करतो आणि इथं क्रिएट हेरार्की म्हणून ऑप्शन आहे. कोणता? क्रिएट हेरार्की. त्याच्यावर क्लिक करतो. झाली इथे हेरार्की तयार. दिसतंय का? दिसतं ना? सो ह्याच्यामध्ये आता मला ऍड काय करायचंय? कंट्री ऍड करू शकतो, रिजन ऍड करू शकतो, राईट? त्या हेरार्की मध्ये. सो अगेन काय करतो? कंट्रीला राईट क्लिक करतो आणि ऍड टू हेरार्की म्हणून एक ऑप्शन आहे. ऍड टू हेरार्की. देन त्याला कशामध्ये ऍड करतो? कॉन्टिनेंट हेरार्की मध्ये. येस. हा आता मी काय करतो? याच्यामध्ये सिलेक्ट करतो डायरेक्ट. आलं का? टोटल ऑटोमॅटिकली दोन रिलेटेड आपल्याला सेल्स दाखवणार. इथं दिसतंय का? बघ इथं टेबल मध्ये कॉन्टिनेंट, कंट्री. ऑटोमॅटिकली मला सेपरेट सेपरेट ड्रॅग करावं लागलं का? नाही. काला हेरार्कीचा यूज? सर जर हेरार्की सिक्वेन्स चुकवला आपण तर चेंज होणार. जस्ट नाही समजा आधी हेरार्कीला आधी कंट्री घेतल्यानंतर कॉन्टिनेंट घेतलं नाही होणार. नाही नाही होणार. कसं होणार? कॉन्टिनेंट सर्वात मोठे. जर डेट टेबल मध्ये डेट मोठं आहे, त्याच्या मंथ येतं, नंतर काय येतं? डे येतं, देन नाही वीक येतं, वीक नंतर डे येतं. तसंच कॉन्टिनेंट, कंट्री, रिजन. विचारत होती की आपण जर आता समजा मी कॉन्टिनेंट बनवतो पण मी नंतर रिजन घेतला, कंट्री नाही घेतली. आधी रिजन घेतला नंतर कंट्री घेतली तर ते इफ जर कंट्री त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल तर मग कॉन्टिनेंट रिजन होऊ शकतं. पण कंट्री प्रेझेंट आहे माझी. सो कंट्री, कॉन्टिनेंट, कंट्री, देन रिजन. सर एकदा दाखवा सिक्वेन्स करून जर केलं तर. कशाला बनवू मी? कंट्रीला घेऊ का? कंट्री घ्या त्याच्यानंतर कॉन्टिनेंट. स्विच होईल. ओके. कंट्री हेरार्की केली. ओके. ह्यामध्ये काय ऍड करू मी? कॉन्टिनेंट ऍड करू. आणि येतंय का मला? येतंय का ऑप्शन? ऑप्शन येतो का ऍड हेरार्की? थांबा की जरा, लगेच घाई करता तुम्ही. मी कशावर क्लिक केलेलं? कशावर क्लिक केलेलं मी? आता कसं काय आलं मग ऍड हेरार्की? हा करू ऍड कंट्री मध्ये. इथं काय शो होतं का मला? काय का? पॉवर BI काय? बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे. सो त्याला माहिती ऑर्डर कशी असणार आहे? कॉन्टिनेंट, कंट्री, रिजन. आला आता? सर ते तिथे दाखवते कॉलम. कुठे? सॉरी ड्रॅग करतो. आलं? कसं आलं पण? कसं आलं? कसं आलं? काय झालं? फक्त स्विच झालं. काय झालं? स्विच झालं. पण लॉजिकली जरी आपण गेलो तर ह्याचा काय फायदा आहे का? लॉजिकली काय सेन्स करता? कंट्री नंतर कॉन्टिनेंट नंतर घेऊ का काहीतरी भलतंच? शहर वगैरे कोणतं घेऊ का? लॉजिकली जर गोष्ट बघायची झाली तर काय फर्स्ट काय ना? अच्छा बरं. इंडिया, महाराष्ट्र, पुणे. ओके. इंडिया, देन स्टेट, देन सिटीज. ओके. जय जय महाराष्ट्र माझा. बरोबर.
हिरार्की कशी करायची काय आलं. देन प्रॉपर्टीमध्ये जाऊन डेटा मॉडेलिंगचे जे प्रत्येक तुमच्याकडे टेबल इफ कोणाला कन्सेप्ट कळत नसेल प्रायमरी की फॉरेन की काय असते ओके, किंवा त्याला प्रत्येक टेबलमध्ये जाऊन त्याला बघायला नाही पाहिजे, त्यासाठी मी काय केलं प्रॉपर्टीमध्ये जाऊन की कॉलम मध्ये काय सिलेक्ट केली, प्रायमरी की सिलेक्ट केली. राईट, गुड. आता आपण होऊया मेन टॉपिक कडे. कोणता आहे, डेक्स. डॅक्स माने डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. जसं तुम्ही एक्सेल मध्ये फॉर्म्युला लिहिता, राईट, एक्सेल मध्ये तुम्ही जसं टॅब मध्ये वरती फॉर्म्युला लिहिता तसंच आपण पॉवर बीआय मध्ये पण लिहितो. ओके, त्याला आपण म्हणतो डॅक्स. डॅक्स कुठे वापरतो आपण, पॉवर बीआय डेस्कटॉप, त्यालाच आपण फ्रंट एंड म्हणतो. राईट, सो पॉवर बीआय डेस्कटॉपला कोणती लँग्वेज यूज होते, डॅक्स, आणि बॅक एंडला रिॲक्ट होऊन म्हणलं का. ओके, सो फर्स्ट डॅक्स अवर इज कॅल्क्युलेटेड कॉलम. आता कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय, हा की प्रत्येक रो, ओके, कॅल्क्युलेटर रिटर्न काय करतं, मल्टिपल रोज रिटर्न करतं. कॅल्क्युलेटर कॉलम काय करतं, मल्टिपल रोज रिटर्न करतं. ओके, म्हणजे एखादा कॉलम आहे मला, त्याला पर्टिक्युलर कॉलमला एक व्हॅल्यू असाइन होतं. जसं मी काय करतो, अगेन टेबल व्ह्यू मध्ये जातो. ओके, इथं ऑर्डर समथिंग काहीतरी आहे, कुठे गेला ऑर्डर, सेल्स फॅक्ट टेबल. आता इथं ऑर्डर क्वांटिटी काहीतरी मेन्शन आहे. राईट, सो मला काय करायचंय, ज्याची ऑर्डर क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल, ओके, ऑर्डर क्वांटिटी ज्याची ग्रेटर दॅन 1 असेल तिथे मला काय करायचंय, मल्टिपल ऑर्डर्स, आणि नसेल तर सिंगल ऑर्डर. ओके, हे मेन्शन करायचं. ओके, त्यासाठी इथं न्यू कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, न्यू कॉलम, ह्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. ओके, न्यू कॉलमवर काय करतो, क्लिक करतो. मी तो ऑर्डर टाईप लिहू. ओके, जसं तुम्ही पायथन कोडिंग मध्ये एसक्यूएल मध्ये इफ एल्स फंक्शन लिहिता, आठवतंय, तसं आपण इथं पण करतो. आता माझी कंडिशन काय, ऑर्डर क्वांटिटी ज्याची 1 पेक्षा जास्त असेल तो काय असणार, मल्टिपल ऑर्डर्स, अदरवाइज तो काय, सिंगल ऑर्डर. सो मी इथं सिलेक्ट करू, इफ लिहू. इफ बघा इथं मला डायरेक्ट सजेशन येतं. तुमच्या पायथन मध्ये येतं सजेशन, नाही येत रे, कोडिंग कोड करावा लागतो, कोड करावा लागतो. पॉवर बीआय मध्ये डायरेक्ट येतं. ओके, पॉवर बीआय मध्ये कसं येतं, डायरेक्ट येतं. राईट, आता लॉजिकल टेस्ट, लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहिणार मी, काय पाहिजे मला, 1. राईट, सो ऑर्डर क्वांटिटी माझं कशामध्ये प्रेझेंट आहे, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. राईट, सो फर्स्ट माझं काय ना, टेबल नेम आणि त्याच्यामध्ये असणारा कॉलम नेम. ओके, सो मी काय करतो, ऑर्डर क्वांटिटीला क्लिक करतो. देन मला काय पाहिजे, ग्रेटर दॅन 1, देन कॉमा, सॉरी कॉमा, देन इट्स मल्टिपल ऑर्डर ट्रू. इथं काय दिसतंय, रिझल्ट ट्रू. ट्रू मध्ये काय द्यायचं आपल्याला, मल्टिपल ऑर्डर, कारण की जो रिझल्ट येणार आहे, जो ट्रू रिझल्ट दाखवायचा तो आपल्याला काय करायचा, मल्टिपल ऑर्डर मध्ये दाखवायचा. सो काय करतो इथं, मल्टिपल ऑर्डर, देन आणि जे फॉल्स असणार ते सिंगल ऑर्डर. देऊ शकतो काय, हा सिंगल कंडिशन असं कसं करायचं, क्लिक करतो. जसं तुम्ही पायथन मध्ये कोड करताना तसंच सेम, फक्त इथं डायरेक्ट शो होतं कुठं काय घ्यायचंय. काय आलं, पायथन मध्ये तुम्हाला टाईप करावं लागतं. आम्हाला स्लो आहे कम्प्युटर, आलं इथं सिंगल सिंगल ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मग इथं काय करतो, ऑर्डर क्वांटिटी डिफरंट सिलेक्ट करतो. लॅपटॉप कुठे आहे सगळ्यांचे, ओपन करा फास्ट. आलं मल्टिपल ऑर्डर्स, डिफरंट डिफरंट ऑर्डर. राईट, डॅक्स रन करा फास्ट, चला सगळ्यांनी. हा
मी जसं डॅक्स रन करेन तसं तुम्ही पण लिहायचं. ओके, सो तुमची पण प्रॅक्टिस होईल, तुम्हाला डाऊट नाही येणार, म्हणजे तिथल्या इथं गोष्टी क्लिअर होतील सगळ्यांच्या. कुठे आहे, कर लवकर ओपन. याला काय म्हणतो आपण, कॅल्क्युलेटेड कॉलम. कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं, इच रोला काहीतरी असाइन करतोय व्हॅल्यू, राईट. इच रोला व्हॅल्यू असाइन करतोय आणि ते माझ्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे. ओके, इथं दिसतंय का सिस्टीम मध्ये प्रेझेंट, आणि मला टेबल व्ह्यू मध्ये गेल्यावर पण एक नवीन कॉलम दिसतोय मला, राईट. तर ऑर्डर टाईप नावाचा, त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड कॉलम. ओके, इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन, कधी जावं, कोणत्या इंटरव्ह्यू जावं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर. ओके, फर्स्ट आपण काय बघितलं, कॅल्क्युलेटेड कॉलम बघितलं. ओके, कोणती, कंडिशनल कॉलम. येस, पण कंडिशनल कॉलम केव्हा यूज करतो आपण, मल्टिपल कंडिशन, मोर दॅन 1 2 3 4 5, राईट. हे तर आपल्याकडे एकच कंडिशन होती. राजू कुठे गेला, एकच कंडिशन होती, राईट. सो इफ फंक्शन मला दाखवायचं काय होतं तुम्हाला, इफ फंक्शन पण ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आज पण मला तो रोलिंग कॅलेंडरचा कोड लिहून दाखवू शकतो, चॉकलेट दाखवू शकतो आज, सगळं लेक्चर झालं. ओके, ऑनलाईन कळत आहे, ऑनलाईन Yes, sir. हॅलो, असं काय नाही, एक ह्याच्यामध्ये कोट्स मध्ये ना, काय प्रॉब्लेम नाही. मी व्हिज्युअलला जातो, एक टेबल सिलेक्ट करतो. हे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला, जेव्हा मी एखादा टेबल सिलेक्ट केला, ओके, त्यामध्ये काय टाकलं मी, प्रोडक्ट नेम आणि त्याचा ऑर्डर टाईप टाकला. हे व्हिज्युअलायझेशन साठी इझी झालं. और मी जेव्हा फिल्टर यूज करत किंवा स्लाइसर यूज करत, तेव्हा मला मल्टिपल ऑर्डर किती, सिंगल ऑर्डर किती हे कळेल, त्याचा रेशो कळेल, त्याचा रिटर्न क्वांटिटी कळेल, सिंगल ऑर्डरचा मल्टिपल ऑर्डरचा, राईट. पुढे जाऊन कळेल ना, आता नाही म्हणते, पुढे जाऊन तर कळेल ना. कळालं का बिल्ड केलं आपण, किंवा इफ फंक्शन का वापरलं आपण, राईट. झालं सगळ्यांचं. आता काय करतो मी, इथं समेशन नावाचा ऑप्शन दिसतंय का तुम्हाला, समेशन, ह्याला काय होतं, ड्रॅग करतो, दिसतंय. इथं आलं सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी काहीतरी, आणि मी ह्याच्यावर राईट क्लिक करेल, तिथे काहीतरी फंक्शन दिसतात, ऍव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम. ओके, हे दिसतात, हे काय म्हणतात आपल्या ऍग्रिगेट फंक्शन म्हणतात. ओके, बट हे काय आहेत, हे आहेत इम्प्लिसिट मेजर्स, म्हणजे ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत. ह्याला काय म्हणतो आपण, इम्प्लिसिट मेजर. तुमचं लॉजिक लावून तुम्ही केलंय का क्रिएट काय ह्याच्यामधलं, काय नाही. तुम्ही काय केलं, जस्ट एक ऑर्डर क्वांटिटी होती इथं समेशन नावाची, ती काय केली, जस्ट ड्रॅग केली, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर राईट क्लिक करता तेव्हा तुमच्याकडे हे ऑप्शन्स दिसतात, सम, ऍव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट, डिस्टिंग काउंट. कळतंय, ह्याला काय म्हणतो आपण, जोरात, फंक्शन मेजर्स. ओके, बट आता काय करू आपण, एक डॅक्स क्रिएट करू, मेजर क्रिएट करू. ओके, मेजर बघा कसं क्रिएट करतो. सिंगल ऑर्डर आहे, सब ऑफ ऑर्डर क्वांटिटी कुठली ऑर्डर क्वांटिटी सिंगल डिफरंट डिफरंट ह्यांनी केली ना, तीच ऑर्डर डिफरंट डिफरंट लोकांनी केली. तू बघितला नाही का टेबल मध्ये, सिंगल ऑर्डर. हे बघ की ऑर्डर कुठे गेलं तर, की कस्टमर की प्रोडक्ट की बघ, 352 353 कळलं. ओके, मी काय सांगत होतो, मेजर. ओके, मी काय करतो, राईट क्लिक करतो आणि इथं न्यू मेजर नावाचं ऑप्शन. ओके, न्यू मेजर दिसतंय, और इथे एक न्यू मेजर म्हणून ऑप्शन आहे, दोन आहेत. एक राईट क्लिक केल्यावर पण येतं, ज्या टेबलवर तुम्ही राईट क्लिक करता तिथं तो मेजर क्रिएट होणार आहे, आत्ता लक्षात ठेवा. ओके,
ज्या टेबलवर तुम्ही राईट क्लिक करणार तिथं मेजर क्रिएट होणार. सो काय करतो मी न्यू मेजरवर क्लिक करतो. काय करतो मी सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी काढतो. ओके, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. त्यासाठी एक एक्सप्लिसिट फंक्शन आहे किंवा इनबिल्ट फंक्शन म्हणू शकतो आपण पॉवर BI मध्ये सम नावाचं. ओके, सो इथं काय करतो मी जस्ट सम. ओके, आणि मला फाईन काय करायची टोटल ऑर्डर क्वांटिटी सोल्ड वाले. एंटर. ओके, इथं झालं एक मेजर क्रिएट झालंय. हेच आहे ना? नाही कुठे गेला माझा सेल्स फॅक्टर? हा, इथं कॅल्क्युलेटर सारखं ऑप्शन दिसतंय. ओके, दिसतंय, त्याला आपण काय म्हणतो मेजर्स म्हणतो. ओके, सो काय करतो ह्याला पण ड्रॅग करतो मी अगेन. काय ती ऑर्डर क्वांटिटी ती सम ऑफ. हे काय झालं एक्सप्लिसिट फंक्शन. काय झालं एक्सप्लिसिट फंक्शन. ओके, कशाची सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. मेजर काय करतं एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं फक्त. कॅल्क्युलेट कॉलम काय करत होतं मला प्रत्येक ह्याला काहीतरी व्हॅल्यू डिनोट करून देत होतं, राईट. बट कॅल्क्युलेट मेजर काय करतं एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. मेन डिफरन्स हाच आहे कॅल्क्युलेट कॉलम आणि मेजर्स मधला. कॅल्क्युलेट कॉलम मल्टिपल रोज रिटर्न करतं आणि कॅल्क्युलेटेड कॉलम ओनली सिंगल रोज. ओके, जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूला तुम्हाला विचार डायरेक्ट पहिला पॉईंट हा सांगायचा, त्याला क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला येतं डिफरन्स माहिती. ओके, कोणती समवाली. ओके, मी शो करतो काय यूज केलं. मला काय फाईंड करायचं होतं टोटल ऑर्डर क्वांटिटी, राईट. सो त्यासाठी काय मी यूज केलं सम डायरेक्ट फंक्शन आहे जसं तुम्ही पायथन मध्ये लिहित असता सम आहे तसं सम यूज केलं. आणि माझा तो ऑर्डर क्वांटिटी नावाचा जो कॉलम आहे कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. सो मी आधी काय केलं सेल्स फॅक्ट टेबल देन कॉलम नेम ऑर्डर क्वांटिटी. ओके, येस नाही बट ते इम्प्लिसिट मेजर झालं ते ऑलरेडी प्रेझेंट आहे ना. बट त्याची व्हॅल्यू बघितली होतो मी इथं काय येते खाली. वेट तुम्हाला शो करतो. इम्प्लिसिट ऑलरेडी आहे, एक्सप्लिसिट आपण करतो जे लॉजिकल येतं. इथं 40,000 का लागते आणि 84,000 का असं का. एनिवन दोन्ही तर समच काढली ना आपण, दोघांची समच केली, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटीज केली. बट इथं 40,000 आणि इथं 84,000 का असं का. कोण नाही ऑर्डर क्वांटिटी नाही हे बघा की सेल्स फॅक्ट टेबल मधलंच मी ऑर्डर क्वांटिटी ट्रॅक केली. अच्छा सॉरी माझ्याकडून मिस्टेक. सॉरी हा गाईज, गलती माफ कर दो. त्याची पण एक कन्सेप्ट आहे पुढे जाऊन जे आता मी तुम्हाला विचारलेलं ना त्याची पण एक कन्सेप्ट. हे असं होतं त्यामुळे काय मी काय काल एनेबल केलेलं आहे आठवतंय. एनेबल लोड करून केलेलं ते ह्याच्यामुळे मला सेल्स फॅक्ट टेबल घ्यायचा होता ना. बट मी कोणता घेतला 2020चा घेतला ऑर्डर क्वांटिटी. फक्त एकच पर्टिक्युलर कॉलम वर वर्क होतं फक्त पर्टिक्युलर कॉलम. ओके, आली 40,000 आली बरोबर. कारण की कुठल्या हा सेम आली व्हॅल्यू आता. जेव्हा पर्टिक्युलर म्हणजे इफ तुम्हाला समजा ऑर्डर क्वांटिटीवर बनवायचं राईट. तर सम काय करणार फक्त एक सिंगल व्हॅल्यू घेऊन सिंगल कॉलम घेऊनच त्याचं कॅल्क्युलेशन करणार. फक्त सिंगल व्हॅल्यू घेऊन म्हणजे सिंगल कॉलम घेऊन. ओके, सम
काय एक फंक्शन आहे फक्त, ते काय होतं फक्त पर्टिक्युलर सिंगल कॉलमवर वर्क करतं. इफ त्याऐवजी माझ्या एक पुढे फंक्शन बघणार आहे आपण समेक्स नावाचं. ओके, समेक्स काय वर्क करतं, त्याच टेबल मधले डिफरंट कॉलममध्ये जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर समेक्स यूज करा. पुढे दाखवेलच. ओके, कळलं इम्प्लिसिट मेजर आणि एक्सप्लिसिट मेजर मधला डिफरन्स. इम्प्लिसिट म्हणजे काय, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे इथं बघा, पॉवर बीआयचे प्रेझेंट आहे, हे समेशन वगैरे, ह्याला आपण काय म्हणतो इम्प्लिसिट मेजर. म्हणजे तुमचं लॉजिक यूज करून जे तुम्ही लिहिता ते झाले एक्सप्लिसिट मेजर. ओके, कळलं व्हॉट इज मेजर. पण आपल्याला इम्प्लिसिट मध्ये आहे तर मग आपल्याला स्वतःहून डोकं लावून कशाला करायचं. पुढे जाऊन प्रत्येक गोष्ट आपल्या इम्प्लिसिट मेजर देत नाही. तुला नेहमी सम मीन मॅक्स हे काढायचं नसतं. पुढे जाऊन तुला प्रिव्हियस इयरचा सेल्स फाईन करायचा आहे, नाही पाहिजे. राईट एक्सप्लिसिट जे तुझं लॉजिक यूज करून तू करते. ओके, करू शकते, बट बेस्ट प्रॅक्टिस कसं की इफ आहेत प्रेझेंट फंक्शन तर ते वापरा. आहे डोकं लावा, डोकं आहे. तुम्हाला स्पून फिडिंग तर सगळी झालेलीच. पॉवर बीआय मध्ये काय करते, सगळी स्पून फिडिंग आहे. आपलं डोकं कमी लावायचं माते तमाना माते. मी नाही करतो. यस, वर्कलोड करू शकते, त्याच रूपाने करू शकते. जे इनबिल्ट फंक्शन आहे ते वापरून पण करू शकते. मेजर लावून जो कॉलम सिलेक्ट केला ना, तो ह्या क्वेरी मध्ये केला फक्त, तो तिकडे ऍड नाही झाला. कुठे ऍड नाही झाला, टेबल मध्ये फक्त तयार केला का. हा बघा, हा जो मी मेजर क्रिएट केला राईट, मी ते तुम्हाला शो करायचं मी विसरलो. थँक्यू. जो मी मेजर क्रिएट केला तो दिसतंय का इथं, दिसतंय. पण जे न्यू कॉलम क्रिएट केला तो दिसत होता, पण जो मेजर क्रिएट केला तो दिसतोय का, तो फक्त कुठे दिसतोय, इथं प्रेझेंट आहे असंच दिसतोय. म्हणजे व्हर्च्युअली तो प्रेझेंट आहे कुठेतरी सिस्टीम मध्ये, पण स्पेस घेत नाही. राईट, डिफरन्स मेन. कॅल्क्युलेटर कॉलम काय करतं, स्पेस घेतं. स्पेस घेतल्यामुळे तुमचा लोड टाइम वाढतो. काय वाढतो, लोड टाइम वाढतो. बट मेजर काय करतं, स्पेस रिड्यूस करतं आणि लोड टाइम तुमचा कमी करतो. ओके, कुठे आता जो आपण तो टेबल क्रिएट केलाय ना डॅशबोर्डला, मी काय केलं तिथं टेबलला गेलो इथं, आणि मला कुठं क्वेरी रन करायची सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. सो काय केलं मी, जस्ट सेल्स फॅक्ट टेबलला राईट क्लिक केलं आणि इथं न्यू मेजर आहे. ओके, बट ह्याला जर एक डेडिकेटेड स्पेस असेल तर तिथं फक्त मेजर क्रिएट करू शकतो आपण. चांगलं वाटेल, राईट. तो इथं एंटर डेटा म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतंय एंटर डेटा. त्याच्यावर काय करतो मी, क्लिक करतो. बाबा थांबा. ओके, त्याला काय नाव ठेवतो मी, कॅल्क्युलेशन्स नाव देतो. ओके, देन लोड. कुठे क्रिएट झाला रे कॅल्क्युलेशन्स, मोठं झालं का खूप. जस्ट वेट, अप्लाय चेंजेस करतो. एल स्लो एल हा लाव ना. इथं कॅल्क्युलेशन म्हणून एक तयार झालं, दिसतंय. एक नवीन टेबल क्रिएट झालाय. मी कॉलम नाही म्हणत आहे, टेबल क्रिएट केलाय. न्यू कॉलम मध्ये काय करतो आपण, कॉलम क्रिएट होतो, त्यामुळे काय वाढत होती, स्पेस वाढत होती पर्टिक्युलर टेबल्सची. ओके, इथं काय केलं मी, एक सेपरेट टेबलच क्रिएट केलाय. ओके, आता काय करतो, जो मी मेजर क्रिएट केलेला सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी नावाचा, काय करतो त्याला क्लिक करतो. इथं होम टेबल कोणता दिसतोय त्याचा, सेल्स फॅक्ट टेबल. बट त्याला मला मूव्ह कट करायचं आता कॅल्क्युलेशन नावाचं टेबल म्हणजे नवीन क्रिएट केलं आपण. सो ह्याच्यावर क्लिक करतो, देन कॅल्क्युलेशन वर क्लिक करतो. इथं आलं सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. पण हा कॉलम माझ्या काय कामाचा आहे, कॉलम म्हणजेच एक रॅन्डम तयार झालाय. सो त्या करतो त्याला डिलीट करतो. डिलीट फ्रॉम द. हा मला असं सेम ह्या टेबल प्रमाणे दिसत होतं ना, मेजर रिलेटेड काय दिसत होता का, नाही. आता हा डिलीट झाला बघा, कसं दिसतं. हो दिसलं मेजर्स,
मेजर्स काहीतरी डिफरंट दिसतंय, इथं फक्त मेजर्स, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन सारखं साईन दिसतंय, राईट. सो तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता मी मेजर कुठे फाइंड केले, राईट. सो तुम्ही ह्याच्यावर जरी राईट क्लिक करून मेजर क्रिएट केलं ना सगळे तरी चालेल. आता सेल्स फॅक्ट टेबलवर नाही केलं तरी चालेल. So आता याचं टेबल क्रिएट होईल डेटाबेसला. येस, मॉडेल व्ह्यू मध्ये दाखवतो. सेपरेट टेबल क्रिएट झालं. येस, झालं. इथं कॅल्क्युलेशन नावाचं एक टेबल क्रिएट दिसला. ओके, पण हे कनेक्शन करायची कुठे गरज नाही, फक्त एक टेबल क्रिएट होत आहे ज्यामध्ये आपण सगळे जे कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार आहे ते स्टोअर करणार. ओके, क्लिअर. थोडी आपण आता थेरी बघूया. So what is calculated column represents a single value per row. पर रो ला एक सिंगल व्हॅल्यू डिनोट होत होती, बट जेव्हा मी मेजर क्रिएट केलं तेव्हा कॉलम क्रिएट झाला नाही झाला. त्याने काय केली, एक ऍग्रिगेट केली आधी व्हॅल्यू आणि ती रिटर्न केली, ऍग्रिगेट केली मग रिटर्न केली. ओके, रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर रो कम्प्युटेड ऍट द टाइम ऑफ क्रिएशन अँड रिफ्रेशन. ओके, देन रिझल्ट्स आर मटेरियलाइज्ड अँड स्टोअर विथ द टेबल. जो नवीन कॉलम तयार झाला तो स्टोअर राहिला त्या टेबलमध्येच कंटिन्यू. ओके, आता आयुष्यभर तुम्ही कधी पॉवर बी ओपन करा तो तिथं दिसणार तुम्हाला. ओके, अटॅच टू अ स्पेसिफिक टेबल, म्हणजे तुम्ही एका स्पेसिफिक टेबललाच कॉलम अटॅच करू शकता. बट मेजर कसं, मी वरती टेबल क्रिएट केलाय तिथं मेजर करून जर खालच्या टेबलचं वापरलं तरी चालतं. बट कॅल्क्युलेटर कॉलम जेव्हा करायचा असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही स्पेसिफिक टेबलला धरूनच कॅल्क्युलेटर कॉलम परफॉर्म करू शकता. ओके, स्पेसिफिक टेबलच. इफ तुम्हाला कस्टमर लुकअपला करायचं आहे कस्टमर लुकअपला करा. इफ तुम्हाला सेल्स फॅक्टला टेबल कॉलम तयार करायचा आहे तर सेल्स फॅक्टला करा. ओके, बट मेजर क्रिएट करायचं असेल कुठेही वापरा, मेजर कुठेही क्रिएट करू शकतो. ओके, किंवा एक डेडिकेटेड स्पेस आपण आता अलोकेट केली तर राईट, तिथं आपले सगळे मेजर स्टोअर होते. यूज म्हणजे आता जर इथं मी डिफरंट फंक्शन जसं डेट ऍड फंक्शन आहे सांगतो, फक्त डेट इन पिरियड आहे, जे डिफरंट फंक्शन आहे ते फक्त आपण डॅक्स यूज करून करू शकतो. इफ फिल्टरिंग करायचं असेल त्यामध्ये फंक्शन आहे. जर मी कॉलम्स यूज केला तर ते मला तसे नाही व्हॅल्यू मिळणार जे मेजर्समध्ये मिळते, म्हणजे एक सिंगल व्हॅल्यू नाही मिळणार मला. दरवेळेस काय मिळणार, मल्टिपल रो मध्ये व्हॅल्यू मिळेल जर मी कॉलम यूज केला. पण मेजर यूज केला तर काय मिळेल, मला एक पर्टिक्युलर सिंगल व्हॅल्यू मिळेल. ओके, तर आता ते जे मेजर आपण क्रिएट केले वरती जे स्पेसिफिक स्पेस देऊन, आता ते दुसऱ्या टेबलला कसं यूज करायचं, म्हणजे दुसऱ्या टेबल म्हणजे एका टेबलसाठी स्पेसिफिक तयार केलं ना आपण, हा ते दुसऱ्या टेबलचं यूज करायचं. पुढे जाऊ निवांत आहे, आपल्याकडे 4 दिवस आहे टॅक्सला. घाई आहे कोणाला, संपू 5 दिवसात पॉवर बी आहे. निवांत चालले, व्यवस्थित चालले, पुढे आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, हळूहळू क्लिअर होतील सगळे. ओके, देन मेजर्स रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर डेटा मॉडेल. जसं आपण बघितलं, मी आता काय करतो इथं कार्ड व्हिज्युअल घेतो एक. ओके, पुढे गेला माझा मेजर. आली काहीतरी व्हॅल्यू, सिंगल व्हॅल्यू डिनोट करतो. ओके, बट ठीक आहे, येताना दाखवू शकतो कार्ड्स मध्ये. ओके, इफ जर मी ते सेल्स फॅक्ट जे मल्टिपल ऑर्डर टाईप जे सिलेक्ट केलेली, जे न्यू कॉलम क्रिएट करून केली, त्याने मला काय शो केलं माहिती का, जो फर्स्ट रो आहे ना, फर्स्ट रो ती व्हॅल्यू त्यांनी डिनोट केली किंवा ती व्हॅल्यू त्यांनी घेतली. तर ओके, मल्टिपल रोज आहेत पण त्यांनी काय केली, फक्त पहिली व्हॅल्यू गेली. माझा काय उपयोग आहे का त्याचा, नाहीये. एका कॉलमची पहिली रो घेतली, म्हणजे कॅल्क्युलेटर कॉलमचा युजच काय की मल्टिपल रो रिटर्न करणार. बट मेजर काय करतो, आधी समेशन करतो, त्याचं ऍग्रिगेशन करतो, मग एक सिंगल व्हॅल्यू टोटल रिटर्न करतो. ओके, नाही का आलं, जसं टेबल व्ह्यू मध्ये. ओके, सेल्स फॅक्ट टेबल, इथं ऑर्डर क्वांटिटी राईट, काहीतरी ऑर्डर क्वांटिटी आणि प्रोडक्ट कीला प्रोडक्ट प्राइस आहे असं समजा. ओके, आता समजा फक्त प्रोडक्ट की काय माझी प्रोडक्ट प्राइस आहे. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला काहीतरी टोटल व्हॅल्यू मिळेल. तो काय करणार, प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, हिथं व्हॅल्यू रिटर्न करणार. परत सेकंड रोला सेकंड व्हॅल्यू, थर्ड रोला थर्ड व्हॅल्यू. बट जर मी मेजर यूज केलं तो काय करणार, आधी ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काढून घेणार, देन त्याला ऍग्रिगेट करणार. ऍग्रिगेट म्हणजे काय, एक कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार, सम ऍव्हरेज की तुम्ही जे सांगताय ते, आणि मग व्हॅल्यू रिटर्न करणार. जी टोटल व्हॅल्यू होईल ती रिटर्न करणार. ओके, कळालं आता, कळालं डिफरन्स क्लिअर. पांडुरंग काय समजलं नाही, पटकन बोल. कॅल्क्युलेटेड कॉलम मेजर
आता कॅल्क्युलेटेड कॉलम काय करते, आता समज प्रोडक्ट कीला प्रोडक्ट प्राइस समज, ओके, प्रोडक्ट की म्हणजे प्रोडक्ट प्राइस आहे आता असं समज, ओके. देन हे जे ऑर्डर क्वांटिटी आहे राईट, ह्या जेव्हा दोघांचं मी जेव्हा मल्टिप्लिकेशन करेल, ओके, तेव्हा इथं स्टोअर होईल. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणून यूज करेल राईट, एक न्यू कॉलम क्रिएट केला आणि तिथे हे स्टोअर करतोय मी, म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू स्टोअर होतीये. बट जेव्हा मी मेजर क्रिएट करेल, ओके, मेजर कसा क्रिएट करेल, टोटल सेल्स इज इक्वल टू प्रोडक्ट प्राइस बाय मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. हा जेव्हा मेजर क्रिएट करेल तो इथं स्टोअर नाही करणार न्यू व्हॅल्यू न्यू कॉलम मध्ये, तो काय करणार आधी कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार, म्हणजे प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, प्रत्येक रोचं ऑपरेशन परफॉर्म करणार राईट, प्रत्येक रोला एक व्हॅल्यू असाइन करणार आणि त्यांचं ऍग्रिगेशन करणार. ऍग्रिगेशन म्हणजे काय करणार, कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार. आपण काय करतोय, सम परफॉर्म करतोय, तर ऍग्रिगेशन परफॉर्म करून एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. कळलं सगळ्यांना, क्लिअर, जोरात, ओके, हुशार. काय झालं बोला बोला. तुम्ही म्हणजे मगाशी फर्स्ट रोची जी जे पण असेल तर मल्टिपल ऑर्डर म्हणून दिलं होतं, फर्स्ट रोला सिंगल ऑर्डर दिली कुठं 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 टेबलला. आणि ते रॅन्डम घेतलं मी, एक जस्ट तुम्हाला सांगितलं, ओपन करतो, मल्टिपल ऑर्डर तिथे सिंगल ऑर्डर आहे ना फर्स्ट रोला. कुठे, सॉरी अच्छा, त्यांनी काय केलं, रॅन्डम घेतलं, ओके. बेसिकली मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो की तो फर्स्ट रो घेतो, पण तो रॅन्डम कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो, कशी व्हॅल्यू घेऊ शकतो. बट जेव्हा मी मेजर क्रिएट केलं आणि एक पर्टिक्युलर व्हॅल्यू घेणार, मेजरच क्रिएट करायचं. सिंगल व्हॅल्यू पाहिजे असेल तर मेजर क्रिएट कर, पण तुला जर ॲक्युरेट व्हॅल्यू दाखवायची असेल तर व्हिज्युअल्स आहेत डिफरंट डिफरंट, टेबल व्हिज्युअल, मॅट्रिक व्हिज्युअल, तर आपण ते यूज कर. ओके, क्लिअर क्लिअर. आता झोप येते, झोप उडायला पाहिजे सगळ्यांची. ओके, आता मी कस्टमर लुकअप मध्ये जातो. कुठे गेला माझा कस्टमर लुकअप, तुम्ही सांगा मला क्वेरी कोड. ओके, कस्टमर लुकअप इथे टोटल चिल्ड्रन म्हणून एक कॉलम आहे, ओके, टोटल चिल्ड्रन म्हणून. आता जे जर चिल्ड्रन एक असेल तोच बाप बनलेला असेल, बरोबर, बाप आहे काय असेल ते राईट, आणि जर नसेल तर नाही. तर मला अशी कंडिशन दाखवायची, जर चिल्ड्रन इथं नाहीये, इथं नाहीये, तोच असेल, जाऊ दे राहू दे, आता 5 मिनिटं. जर चिल्ड्रन 1 असेल, ओके, तो पॅरेंट, आणि जर नसेल तो 0. सांगा कोड. चला मी काय करतो, अगेन काय करतो, एक कॉलम तयार करतो, ओके, न्यू कॉलम, सो आपल्याला कळेल आउटपुट. जो बाप बनला त्याला बाप, जो नाही बनला तर नाही. ओके, म्हणजे हा, ज्याचे चिल्ड्रन असेल तो पॅरेंट, ज्याचे नसेल तर नॉट पॅरेंट. येस, शो करायचं, कॉलम मध्ये शो करायचं. सो इज द पॅरेंट म्हणून व्हॅल्यू काय नाही, हा मॅरिड अनमॅरिड कसं काय येईल, हुशार. मॅरिड अनमॅरिड कसं काय येईल, हा पॅरेंट नॉट पॅरेंट येईल ना, मॅरिड झालं तर लग्न हे होणार आहे ना पुढचं काय असेल ते. हुशार, इज पॅरेंट करतो. सांगा चला, इफ, ओके, लॉजिकल काय काय, टोटल चिल्ड्रन घेऊ, कॉलम कोणता घेऊ, टेबल. कस्टमर लुकअप मधला कोणता टोटल चिल्ड्रन घेऊ, ओके, ग्रेटर दॅन 0 दाखवलं तर ग्रेटर दॅन, ओके, जर ग्रेटर दॅन 0 दाखवलं तर काय होईल, सेमच आउटपुट. ग्रेटर दॅन इक्वल टू काय करतो, 0 पण दाखवेल, 1. सो काय 1 पण कन्सिडर करणार आणि त्याच्या पुढचे जे कंडिशन असतात ते कन्सिडर करणार, राईट. सो इथं काय करतो मी, ग्रेटर दॅन इक्वल टू 1. हा सॉरी, राहिलं की आपली कंडिशन राहिली की पॅरेंट झाला तो पॅरेंट,
बापलू का ते बापलू तो बाबा नॉट बापलू यू नॉट बाप साठी एंड होता तुमच्यासाठी लिहिलं नॉट बाप नॉट बाप झिरो 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 नाही थांब मग हे स्टेटमेंट झिरो आहे ना तर मी करतो त्याला एक फिल्टरिंग कंडिशन लावतो अँड देन असतात ना झालं का बाप झालं झालं त्याला पॅरेंट और नॉट पॅरेंट बेसिकली इंग्लिश मध्ये ओके काय आलं सगळ्यांना ओके गुड सो आज प्रॅक्टिस करणार घरी जाऊन डॅक्सची काय 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 ऑनलाईन कळतंय ऑनलाईन 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 डॅक्स इम्पॉर्टंट आहे जे काय फंक्शन मी यूज करणार आहे ते इम्पॉर्टंट फंक्शन आहे जे तुम्ही रेग्युलरली यूज करता ओके पुढे जाऊन कंपनीज वगैरे मध्ये ओके देन तुम्हाला मी एक फोल्डर पाठवलेलं पॉवर बीआयचं आठवतंय झिप फाईल त्यामध्ये डॅक्स चीट शीट म्हणून एक पीडीएफ आहे डॅक्स चीट शीट तिथं जवळजवळ 100 डॅक्स फॉर्म्युले ते फक्त बघा प्रॉपर आहे डॅक्स फॉर्म्युला त्याचं डिस्क्रिप्शन त्या कॉलम मध्ये काय टाकायचं आणि आउटपुट काय येणार प्रॉपर एक पीडीएफ आहे ओके ऑनलाईन कळते हा सर ओके गुड एकीलाच कळते का हा त्याच्या पॉवर क्रेडिट विचारणार काय मग बाकी थेरी कन्सेप्ट आहे फक्त ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम टेक्स्ट फंक्शन जसे मी तुला सांगितलं की कुठे एक्स्ट्रॅक्ट मध्ये जाऊन काय करायचं स्प्लिट कॉलम मध्ये काय करायचं ते तुम्हाला बेसिक ऑपरेशन परफॉर्म करून दाखवायला न्यू कॉलिंग तयार करतोय ना आपण इफ कधी कधी काय होतं तू एमएनसी मध्ये जर गेला कॅलेंडर प्रेझेंटच नसतं आपल्या कॅलेंडर स्वतः तयार करावं लागतं त्यामुळे तू रोलिंग कॅलेंडर यूज करतो ओके ऑनलाईन हे कोणतरी दाखवणार आहे ना मला कॅलेंडर लिहून पांडुरंग ओके गुड गुड ऑनलाईन कळतंय जस्ट वेट अ मिनिट मला अटेंडन्स घेऊ